बुज हास्य परिवाराचा 22वा वर्धापन दिन व पुरस्कार रजनी सोहळा नामदार उदय सामंत व आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत संपन्न। खोपोलीला पुस्तकांचे गाव घोषित करण्याचा शासन आदेश लवकरच निघेल। नामदार उदय सामंत, मंत्री उद्योग व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य। खोपोलीतील सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बुज हास्य परिवाराचा 22वा वर्धापन दिन व पुरस्कार रजनी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। लॉयन्स सर्व्हिस सेंटर, खोपोली येथे आयोजित या भव्य सोहळ्यात नृत्य, संगीत, योग आणि वार्षिक पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांनी रंगत आणली। कार्यक्रमाची सुरुवात मंत्री नामदार उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली। यानंतर जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना तसेच भरतनाट्यमद्वारे नटराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना सादर केली। माझी वारी या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी नामदार उदय सामंत, हास्य क्लबची आवश्यकता केवळ सर्वसामान्य लोकांनाच नाही तर राजकारण्यांनाही आहे। हास्य क्लबसारखे उपक्रम राज्यभर व्हावेत। खोपोली हे सांस्कृतिक केंद्र म्हणून अधिक प्रगती करेल। यावेळी त्यांनी खोपोलीला पुस्तकांचे गाव घोषित करण्याचा शासन आदेश लवकरच निघेल असे आश्वासन दिले। या कार्यक्रम प्रसंगी बोलताना बुज हास्य क्लबने समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे। खोपोलीच्या सामाजिक जडणघडणीत या क्लबचा मोठा वाटा आहे। या कार्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य मी नक्कीच करेन। हास्य, आनंद आणि सामाजिक एकोपा यांचा संगम असलेल्या या सोहळ्याने खोपोलीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकली। हास्य क्लब आनंदाची परंपरा पुढे नेणारा परिवार आहे। यावेळी हास्य क्लबच्या वास्तू उभारणीसाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचे आश्वासन दिले। उत्कृष्ट कार्याची दखल पुरस्कार वितरण सोहळा संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार स्वर्गीय अण्णासाहेब बळीराम शेठ साखरे, खोपोलीतील बटाटेवड्याला जागतिक ख्याती मिळवून देणारे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब बळीराम शेठ साखरे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। हा पुरस्कार उदय साखरे यांनी सहपरिवार स्वीकारला। धर्मराज पाटील, महाराष्ट्रातील सर्वाधिक पेटंट्स सादर करून त्यांना मंजुरी मिळवणारे शास्त्रज्ञ उद्योजक दिनकर भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार आसावरी दंडवते, आनंद शाळेच्या प्राचार्या नरेंद्र हर्डीकर, समाजसेवक नंदुशेठ ओसवाल, दानशूर जनसेवक समीर साठे, खोपोलीतील समाजसेवक अविनाश किरवे, मराठी उद्योजक प्रशांत गुरव, यशस्वी उद्योजक महेश निमणे, पद्मश्री पुरस्कार विजेते नीता सुनील गुप्ता, यशस्वी उद्योजिका यांना देण्यात आले। या कार्यक्रमास नामदार उदय सामंत, कर्जत खालापूर मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।